बालरंगभूमी परिषद मुंबई शाखा सोलापूर आयोजित जल्लोष लोककलेचा या जिल्हास्तरीय स्पर्धेत संगमेश्वर पब्लिक स्कूलने तिहेरी मुकुट प्राप्त केले। या स्पर्धेसाठी एकूण 40 स्पर्धक सहभागी झाले होते। 30 ऑगस्ट रोजी झालेल्या शहरस्तरीय फेरीतून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पब्लिक स्कूलची निवड झाली। 31 ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय समूह लोकगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले। या पारितोषिकाचे स्वरूप 11,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे होते। यांच्याच तर्फे 1 सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी समूह लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये कातकरी घोंगडी हे आदिवासी नृत्य प्रस्तुत झाले। संगमेश्वर पब्लिक स्कूलने कातकरी घोंगडी नृत्य सादर करून द्वितीय क्रमांकाचे 7,000 रुपयांचे बक्षीस पटकावले। स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यशस्वी संघाचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। समूह लोकगीतात जात्यावरील ओव्या त्या टपोर कानसावर या गाण्यास रसिकांनी टाळ्यांचा भरभरून प्रतिसाद देत कौतुकाची थाप दिली। तसेच वैयक्तिक लोकगीत गायन स्पर्धेत जोसेफिया मुर्शिद या संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनीने बहारदार गवळण सादर करून द्वितीय क्रमांक मिळवला। तिला 2,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र अशा स्वरूपात बक्षीस देण्यात आले। जल्लोष लोककलेचा या स्पर्धेत यशस्वीरित्या वाटचाल करत संगमेश्वर पब्लिक स्कूलने तिहेरी मुकुट प्राप्त केले। सदर संघास शाळेच्या प्राचार्या प्रियांका समुद्रे यांचे प्रोत्साहन मिळाले। संगीत शिक्षक बळवंत जोशी, तबला शिक्षक अक्षय भडंगे, नृत्य शिक्षक प्रसाद विभूते, प्राची बुरानपुरे यांचे मार्गदर्शन लाभले। सहभागी विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केल्याबद्दल संगमेश्वर पब्लिक स्कूलचे चेअरमन धर्मराज कडादी, शालेय समिती सर्व सदस्य, संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या प्रियांका समुद्रे, सर्व शिक्षक वृंद, पालकगण यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या।